आज आहे वसुबारस आणि वसुबारस दिवशी हे सकाळी लवकर कामाला गेले। त्याच्यानंतर माझं नियोजन काय होतं की पूर्ण हॉल वगैरे झाडायचा, सगळ्या रूम ज्या आहेत ना त्या झावळ्या काढायच्या वरती, कारण 10 दिवसाला जवळजवळ कोळिष्टक आपलं जाळं तयार करून ठेवतो, त्यामुळे ते काढावंच लागतं। दसरा झाल्यानंतर दिवाळी इतक्या पटकन आली ना की दसरा आणि दिवाळीमध्ये 1 महिन्याचं अंतर असतं, पण यावर्षी ना 15 दिवसाचंच अंतर होतं। त्याच्यामुळे माझी खूप घाई गडबड झाली। त्याच्यामध्ये ब्लाऊज, साड्या, ड्रेस अल्टर करणे वगैरे सगळी कामं होती। परत घरातलं पण आवरायचं, हे सगळी कामं आवरता अक्षरशः नाकीनऊ आले। यावर्षीची दिवाळी ना मला दिवाळीसारखी वाटलीच नाही अजिबात, का काय माहिती, कारण खूप माझी दगदग झाली। कारण ह्यांना पण बाजार आणून द्यायला वेळ नव्हता, त्याच्यामुळे बाजाराचा लोड पण माझ्यावरच होता, ते जाऊन आणणं वगैरे। सणवार असले ना की सगळ्यांचाच थोडाफार हातभार लागला ना की मग सणाचं कसं काही वाटत नाही। इथे बघू शकताय फॅन किती म्हणजे धुराने हे धुरकटल्यासारखं झालेलं आहे, म्हणजे जे आपण दिवा वगैरे लावतो ना त्याच्यामुळे त्या काजळीमुळे ना झालेला आहे। तो खरं तर ॲक्च्युली प्रमिलाने ना असंच पुसण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामुळे ते सगळीकडे पसरलं गेले। मी ते पूर्ण कात्याने वगैरे घासून स्वच्छ असं क्लीन करून घेतलं। आजकाल ना तिळाची तेलं पण डुप्लिकेट निघालेली आहेत, त्याच्यामुळे ना जेव्हा आपण दिवा लावतो देवाला ना त्या दिव्याच्या वातीला ना धूर तयार होतो आणि तो धूर सगळीकडे जाऊन बसतो। इथे बघू शकता छान अशी वसुबारशी रांगोळी काढली मितूने आणि सगळीकडे फटाक्यांचे स्टॉल पण लागलेले आहेत, ते तुम्हाला दाखवलं मी। आता इथे मी आणि प्रमिला ना बाहेर चाललो आहे, बाहेर कुठे ते थोड्या वेळात आता तुम्हाला समजेलच। आणि इथे बघू शकताय की आम्ही ज्या रस्त्याने जात होतो ना तिथे खूप अशी गर्दी होती, वाहनांची गर्दी तितकीच आणि माणसांची पण गर्दी तितकीच, कारण एक रॅली चालली होती। वसुंधरा संवर्धन म्हणजे जे आपली धरती आहे ना, धरणी किंवा झाडं झुडपं त्यांचं संरक्षण करण्यासाठी ही रॅली निघाली होती। आणि आम्ही पोचलो आहे आता जिथे जायचं होतं तिथे। हे तुम्हाला बघून ओळखत असेल तर सांगा नक्की। तर आम्ही गेलो आहे कॅन्टीनला, जे की काही साबण वगैरे संपले होते ते आणायला, आणि खूप सारा स्टॉक अवेलेबल होता या वेळेस दिवाळीनिमित्त कॅन्टीनला। तर आमचा बाजार वगैरे तिथे करून झाला। प्रमिला इथे पिशवीमध्ये भरते थोडासा, म्हटलं बाहेरचं तुम्हाला व्ह्यू दाखवते। आणि इथे मग पिशव्या वगैरे घेऊन आम्ही गाडीजवळ गेलो, मस्त अशा पिशव्या गाडीवर ठेवल्या आणि घरी आलो। थोडा वेळ आराम केला आणि आराम केल्यानंतर मग दिवाळीसाठी लागणारा सगळा बाजार आणला, ते काय मी व्हिडिओ शूट केला नाही आहे। त्याच्यानंतर घरी आलो, घरी आल्यानंतर मग संध्याकाळी लायटिंग वगैरे लावून घेतली प्रमिलाने। आमच्याकडे काही लायटिंग वगैरे अजून आणली नव्हती त्याच्यामुळे लावली नव्हती। इथे मुलं पण तिला मदत करतायत लायटिंग लावण्यासाठी। त्यानंतर मग मी येताना जे दिवे आणले होते ना बाजार करून घेऊन येताना, तर हे दिवे असे छान असे दिवे तेलाने भरून घेतले आणि वाती वगैरे लावून घेतल्या। बघू शकताय किती सुंदर छोटे छोटे दिवे आहेत, ते मस्त असे प्रज्वलित करून घेतले। आणि मग मी तुला म्हटलं सगळीकडे ठेवून घे, तर ती म्हणाली हो ठेवते मम्मा। तिने सगळीकडे ठेवून घेतले। त्यानंतर मी सगळे व्हिडिओ अटॅच केलेले आहेत थोडे थोडे। आता हा जो येतोय तो धनतेरस दिवशीचा म्हणजे धनत्रयोदशीचा। मितालीने छान अशी रांगोळी काढली, परत उंबरठा वगैरे पूजन केलेलं आहे। आणि इथं मुलांची मस्ती चालू आहे, सुट्टी पडल्यापासून हेच चालू आहे। स्वराजला ना असं हे शाळेमध्ये अभ्यास मिळाला आहे आणि दिवाळीचा, आणि हे दीपावली कार्ड, आणि ते उठणं शाळेमध्ये देतात। सरळ दाखव की हे अशा पद्धतीने उठणं देतात। मग सुट्टी पडली ना। हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया। कसे आहेत सगळे मजेत ना? आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर सगळ्यांचा फराळ बऱ्यापैकी होत आला असेल, कारण आता लक्ष्मीपूजन पण जवळ येते। काल वसुबारस झालं, आज धनत्रयोदशी आहे। तर माझा कालच बाजार मी आणला आहे दिवाळीचा, जो काय लागेल तो। अजून आता सगळं जिथल्या तिथे ठेवून दिलं आहे, कारण मला अजून 2 ब्लाऊज शिवायचे आहेत। ती ब्लाऊज शिवून झाल्याशिवाय काय फराळ करण्यासाठी मी हात लावणार नाही आहे, कारण एकदा फराळ गुंतलं ना की मग ब्लाऊज राहून जातं। हे ब्लाऊज मला शिवायचं होतं आणि दिवाळीच्या 4-5 दिवसातले व्हिडिओ मी थोडे करून अटॅच केलेले आहेत, कारण मला व्हिडिओ घेण्यासाठी अजिबात टाईम मिळाला नाही। आणि ही छोटीशी धनत्रयोदशीची पूजा आहे माझी, जी की मी अशा पद्धतीने करते। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असतो आणि छानसं धन्याची पूजा करतात आमच्याकडे, त्यामुळे अशी सिंपल अशी पूजा केलेली आहे। आणि संध्याकाळी मी
कोकणातील पारंपरिक फराळीचा एक पदार्थ तयार करायला घेतला आहे. आता बघितल्यानंतर काहींना समजेल, पण मी सांगते तुम्हाला. ही तांदळाची बोरं आहेत जी की मला फार आवडतात आणि मुलांना पण फार आवडतात. आणि मी पहिल्यांदा ही रेसिपी केली आणि चांगली सक्सेससुद्धा झालेली आहे. सगळ्यांनाच बोरं खूप आवडली आणि इथे हा छान असा किल्लासुद्धा बनवला आहे मुलांनी. त्यानंतर हे लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे. लक्ष्मीपूजनाचा थोडासा व्हिडिओ केला आणि तुमच्याशी शेअर केला आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये, शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर सुंदर अशी लक्ष्मीपूजा करून घेतलेली आहे. या दिवाळी त्यांना दिवाळी गिफ्ट म्हणून इस्त्री मिळाली, ती सुद्धा मी इथे पूजा करून घेतली. असा होता व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून